नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशा या फूल रांगोळीचे ट्युटोरियल बघणार आहोत. तर ह्या फूल रांगोळीला आपल्याला कसं बनवायचं आहे ते आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला 6 पर्पल कलरचे म्हणजे जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही 5 नंबर किंवा 6 नंबर कुठल्याही एका नंबरचे मोती वापरू शकता. पण जे मोती वापरणार आहात तो एकच मोती म्हणजे एकच नंबर ठेवायचा आहे. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. 2-3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची जेणेकरून हा जो गोल आहे तो अगदी घट्ट असा बनेल. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला आता 5 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्यासमोरचा एक अशा 2 मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे आणि असा 6 मोत्यांचा एक राऊंड बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला इथे परत आपल्याला 4 पर्पल कलरचे म्हणजे जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा मागच्या गोलमधला 1 मोती आणि खालच्या गोलमधले 2 मोती तर अशा टोटल 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आता आपल्याला हे जे फूल आहे ही जी पाकळ्या आहेत ते अशा प्रकारे 4-4 मोती ओवत वाढवत न्यायचं आहे. शेवटी मात्र आपल्याला बघा आता उजवीकडे 1 मोती, डावीकडे 1 आणि खालच्या गोलमध्ये 1 असे 3 मोती ऑलरेडी भेटलेले आहेत. त्यामुळे आपल्याला शेवटच्या स्टेपला मात्र फक्त 3च मोती ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही जांभळ्या कलरचे फूल बनवत असाल तर जांभळा कलर वापरा. दुसरा जो कलर असेल दुसऱ्या कुठल्या कलरचं बनवत असाल तर त्या कलरचे मोती इथे तुम्हाला वापरायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे हे छोटं सेंटर पार्ट जे आहे ते आपल्या इथे कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला सुई फिरवत वरती आणायचं आहे. बघा वरच्या साईडला जे 4 मोती दिसत आहेत लाईनमध्ये त्यातला तिसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आणि 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा खालच्या 2 मोत्यातनं पहिल्यांदा आपल्याला सुई काढून घ्यायची, त्यानंतर त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं म्हणजेच टोटल 3 जांभळ्या मोत्यातनं आपण सुई येथे काढलेली आहे. त्यानंतर आपल्याला 2 पांढरे, 1 पर्पल आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि मागच्या मोत्यातला 1 पांढरा मोती आणि खालचा 1 जांभळा पहिले ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर आपल्याला समोरच्या 2 जांभळ्या मोत्यातनं सुई समोर काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपण त्या छोट्या गोलवर अजून एक लेयर बनवत आहोत. त्यानंतर आता 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचा 1 पांढरा आणि खालचे 2 जांभळ्या कलरचे मोती टोटल या 3 मोत्यातनं पहिले आपल्याला सुई काढून घ्यायची. त्यानंतर परत बघा समोरचा एक जो मोती आलेला आहे टोकाचा तिथे जायचं आणि मागची जी प्रोसेस होती सेम त्याच प्रकारे आपल्याला 1 टोकाच्या मोत्यामध्ये 5 मोती ओवायचे. त्यानंतर समोर गेला तेव्हा 2 मोत्यातनं होणार. तर त्यामुळे 2 मोती जेव्हा 2 मोत्यातनं सुई काढली जांभळ्या त्यावेळी आपल्याला 3च मोती ओवायचे. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी लेयर आहे ती इथे कंप्लीट करून घ्यायची आहे. तर बघा सेंटरला आपण जांभळ्या कलरचं फूल बनवून घेतलं, त्यावरती आपण पांढऱ्या आणि जांभळ्या कलरने मिळून असं एक नवीन प्रकारचं फूल जे आहे त्याच्यावरती लेयर जी आहे ती बनवून घेतलेली आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला देखील हे जे लेयर आहे ते बनवून घ्यायचं आहे. इथे बघा आता शेवटची स्टेप आहे ज्यामध्ये आपल्याला 1 मोती कमी वापरायचा आहे. ठीक आहे. कारण ऑलरेडी 3 मोती खाली असतात त्यामुळे 1 मोती आपल्याला कमी वापरायचा. आता आपल्याला बघा वरच्या लाईनमध्ये जो दुसरा पांढरा मोती आहे तिथे सुईला फिरवत वरती घेऊन यायचं आहे. ठीक आहे. तर बघा दुसऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आता इथे आपल्याला 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि पहिला आणि दुसरा ह्या 2 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं पहिले सुई काढायची. त्यानंतर त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा समोरच्या 2 पहिले मागच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढली, त्यानंतर समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं काढली. त्यानंतर 3 पांढरे मोती ओवायचे आणि मागच्या गोलमधला 1 आणि खालचे 2 पांढरे आणि त्याच्या समोरचा टोकाचा 1 जांभळा मोती ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई येथे काढून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे तिसरा लेयर बनवायचा आहे. आता इथे परत 2 पांढरे, 1 पर्पल आणि 1 पांढरा मोती ओवायचा आणि मागचा 1 आणि खालचा 1 जांभळा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. जांभळ्याच्या समोर जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे आणि आपल्याला आता ही जी लेयर आहे ती येथे कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण अर्धा जे लेयर आहे ते कंप्लीट केलेलं आहे. शेवटची 2-3 स्टेप्स आपण परत एकदा दाखवत आहोत जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. तर 2 पांढरे, 1 पर्पल आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा. मागचा 1 पांढरा मोती आणि खालचा 1 पर्पल मोती ह्या 2 मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची. त्यानंतर समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत.
आणि मागचा एक पांढरा आणि खालचे 4 पांढरे मोती, पहिलेचे 2 त्यानंतर त्याच्यासमोरचे 2, तर अशा टोटल 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आणि परत पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर 3 पांढरे मोती ओवायचे आणि सेम मागचा एक आणि खालचे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आपल्याला आता खालचा एक पर्पल मोती मिळेल फक्त, ठीक आहे. त्यानंतर आता बघा, पर्पल मोत्याच्या समोर जो एक पांढरा मोती आहे त्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई पहिले काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं शेवटी आपण एक मोती कमी ओवत असतो, तर एक पांढरा, एक पर्पल, एक पांढरा मोती असे 3च मोती ओवायचे आहेत, ठीक आहे. आता बघा, आपल्याला परत समोरच्या लाईनमध्ये यायचं आहे. वरत्या लाईनमध्ये जो दुसऱ्या नंबरचा पांढरा मोती आहे तिथनं सुई काढून घ्यायची. 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण मागच्या वेळी केलं होतं सेम तीच प्रोसेस आहे. 4 पांढरे मोती ओवायचे, त्यानंतर खालचे 2 पहिले, त्यानंतर त्याच्या समोरचे 2 पांढरे. अशा 4 मोत्यातनी सुई काढल्यावर 3 पांढरे मोती ओवायचे, मागचा एक आणि खालचे 4, अशा 5 टोटल 5 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे. तर बघा, सेम आपल्याला प्रोसेस परत एकदा रिपीट करायची आहे. आपण इथे खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं देखील सुई, म्हणजे टोटल 5 मोत्यातनं सुई इथे काढलेली आहे. आता परत एकदा आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि मागचा एक आणि खालचे 2 पांढरे. आणि आता फक्त आपल्याला पर्पल, जांभळ्या कलरचा मोत्यापर्यंतच न्यायचा आहे, समोर न्यायचं नाही. जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथं मात्र आपल्याला थोडंसं वेगळं असणार आहे. तर 2 पांढरे, एक पर्पल आणि एक पांढरा मोती, असे टोटल 4 मोती ओवायचे आणि मागचा एक पांढरा, त्यानंतर तो जांभळा आणि जांभळाच्या समोरचे 2 पांढरे मोती. अशा प्रकारे एवढ्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही सेटिंग्समध्ये व्हिडिओ स्लो करून देखील पाहू शकता. आता आपल्याला ही लेयर जी आहे ती अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायची आहे. 3 पांढरे मोती ओवत बघा. तर आपली ही जी लेयर आहे, अर्धी लेयर आपली कंप्लीट झालेली आहे. लास्टचे काही स्टेप्स आपण परत एकदा रिपीट करून दाखवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येईल की ही स्टेप कशी होणार आहे. तर बघा, परत आपण काय केलं, जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर 4 मोती ओवून घेतले, ज्यामध्ये एक जांभळा मोती पण आहे. त्यानंतर खालच्या परत 2 मोत्यातनं सुई आपण समोर काढून घेतली, 2 पांढऱ्या मोत्यातनं, ठीक आहे. जेव्हा पांढऱ्या मोत्यातनं सुई काढणार तेव्हा अगदी सोपं आहे, 3 पांढरे मोती आपल्याला ओवत जायचे आहेत. तर बघा, तर अशा 2 जोडीचे 3 जे आहेत ते आपल्याला 3 वेळेस पांढरे मोती मिळणार, ठीक आहे. म्हणजे पहिले 2 पांढऱ्या मोत्यातनं, त्यानंतर त्याच्या समोरच्या 2 पांढरे आणि त्यानंतर त्याच्या समोरचे 2 पांढरे. तर अशा प्रकारे ह्या 3ही 2 जोडीच्या अशा सेट्समधनं आपल्याला 3 पांढरे मोती ओवत एंडपर्यंत यायचं आहे. शेवटी जेव्हा आपण त्या पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई काढणार आहोत तिथे आपल्याला डावीकडे एक पांढरा मोती ऑलरेडी दिसणार आहे. तर काय करायचं, खालच्या पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतर डावीकडचा एक पांढरा मोत्यातनं सुई काढायची. आता इथे एक कमी मोती ओवायचा असतो, तर एक पांढरा, एक पर्पल आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि मागचा एक पांढरा मोती, खालचा पर्पल मोती आणि आता आपल्याला वरच्या लाईनमध्ये जायचं आहे. सेम मागचीच जी प्रोसेस आहे तशीच रिपीट करायची आहे. वरच्या दुसऱ्या नंबरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढणार, त्यानंतर परत एकदा आपल्याला आता इथे 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. जसं खालचे स्टेप्स आपण करत आलेले आहोत ना, सेम त्याच प्रकारे आपल्याला आता ही स्टेप देखील करत जायची आहे. त्यानंतर आता इथे थोडंसं चेंज आहे बघा. आता एक पांढरा, एक पर्पल आणि एक पांढरा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचा एक पांढरा मोती, खालचे 4 पांढरे मोती. तर टोटल अशा 5 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. इथे आपण थोडंसं चेंज केलेलं आहे. काय चेंज केलेलं आहे, एक पर्पल कलरचा मोती इथे वापरलेला आहे. त्यानंतर परत नेक्स्ट स्टेपमध्ये काय, तर 2 पांढरे, एक पर्पल कलरचा मोती ओवायचा आणि मागचा एक पांढरा मोती आणि खालचे 4 पांढरे मोती, ठीक आहे. तर टोटल आपल्याला 5 मोत्यातनं सुई इथे फिरवून घ्यायची आहे. तर बघा, आता त्यानंतरनं खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आता आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचा एक पांढरा, खालचे 2 पांढरे आणि समोरचा एक जांभळा. आता जांभळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला परत खालची जी आधीची स्टेप्स आहेत ती करायचं आहे. तर 2 पांढरे, एक जांभळा, एक पांढरा मोती ओवायचा आणि मागच्या गोलमधला एक पांढरा मोती, खालचा एक जांभळा आणि त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी लेयर आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे पूर्ण. जसं आपण मागचे खालचे जे लेयर्स आहेत ते कंप्लीट केलेले आहेत, अगदी त्याच प्रकारे इथे आपल्याला ही जी लेयर आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा, शेवटची जी लाईन आहे ते आपण परत एकदा दाखवत आहोत इथे, जेणेकरून आपल्याला इझिली लक्षात येईल. तर जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर 4 मोती ओवायचे,
कोणते तर 2 पांढरे, 1 जांभळा आणि 1 पांढरा मोती. त्यानंतर मागचा 1 पांढरा, खालचा 1 जांभळा. पहिले ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर त्याच्यासमोरचे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. आता मागची जे स्टेप्स आहेत ते आपल्याला इथे रिपीट करायचे आहेत. तर 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे. मागचा 1 पांढरा आणि खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई समोर घेऊन जायची आहे. आता इथे थोडीशी स्टेप चेंज असणार आहे. तर 1 पांढरा, 1 पर्पल आणि 1 पांढरा. ठीक आहे. मोती 3च ओवायचे आहेत. तर ही जी लेअर आहे या लेअरमध्ये फक्त एक थोडासा डिफरन्स आहे की मिडलचा जो मिडलचे जे मोती आहे ते आपल्याला फक्त इथे 1 पर्पल कलरचा मोती ओवायचा आहे. तेवढं एक जे डिफरन्स आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरनं परत 2 पांढरे आणि 1 पर्पल कलरचा मोती ओवायचा आणि अशा प्रकारे ही जी लेअर आहे ती समोर घेऊन जायची आहे. तर बघा इथे देखील प्रत्येक स्टेपनंतर जे फूल तयार होतं ती एक तुम्ही सेपरेट रांगोळी म्हणून किंवा सेपरेट फूल म्हणून किंवा एक टेबल मॅट, कोस्टर वगैरे असं हे जे आहे ते त्याचा तुम्ही अशा प्रकारे याचा उपयोग करू शकता. किंवा आता ज्यूसेसच्या ग्लासेसच्या खाली ठेवण्यासाठी डेकोरेशन पर्पजला तुम्ही प्रत्येक स्टेपनंतर जी रांगोळी जी डिझाईन तयार होते ते तुम्ही इथे यूज करू शकता. तर बघा शेवटी आपल्याला अशा प्रकारे 3 मोती ओवून घ्यायचे आणि मागचा 1 पांढरा, खालचा जांभळा कलरचा मोती आणि समोरचा पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत वरच्या दिशेला घेऊन यायचं आहे. ठीक आहे. आता इथे आपण जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढली आणि 2 पांढरे, 1 पर्पल, 2 पांढरे मोती होऊन घ्यायचे आणि त्या जांभळ्या कलरच्या मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं त्याच्यासमोर जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं देखील आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे. तर जशी मागचे लेयर्स केलेले आहेत तशीच ही लेयर देखील कंप्लीट करत जायची आहे. 3 पांढरे मोती ओवायचे आणि मागच्या गोलमधला 1 पांढरा आणि खालचे पहिले 2 पांढरे, त्यानंतर त्याच्यासमोरचे 2 पांढरे. तर अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवत समोर घेऊन जायची आहे. ठीक आहे. तर बघा समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण इथे समोर घेऊन आलेली आहे. आता इथे आपल्याला परत थोडंसं चेंज आहे. 2 पर्पल कलरचे आणि 1 पांढरा कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे आणि मागचा 1 आणि खालचे 4 अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई समोर फिरवून घ्यायची आहे. तर बघा आता इथे 2 जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई आपण समोरचे जे 2 जांभळे कलर दिसत होते त्या मोत्यातनं सुई काढली. आता इथे 3 पर्पल कलरचे म्हणजे जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचा 1 जांभळा आणि खालचे 2 जांभळे मोती. ठीक आहे. त्यानंतरनं त्याच्यासमोरचे 2 पांढरे मोती. तर अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती फिरवत समोर घेऊन जायचं आहे. आलं इथपर्यंत. आता बघा नेक्स्ट स्टेप. आता ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई फिरवून आणून घेतलेली आहे. आता इथे परत 3 मोती ओवायचे आहेत. 2 पांढरे आणि 1 पर्पल कलरचा मोती ओवायचा, ज्यामध्ये परत आपल्याला 1 जांभळा मोत्यातनं सुई काढायची आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. खालचे 4 मोती म्हणजेच 4ही खाल्ले पांढऱ्या कलरचेच मोती आहेत बघा. तर अशा प्रकारे आपल्याला समोरच्या ह्या 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई समोर फिरवून घ्यायची. त्यानंतर परत 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता परत आपल्याला फक्त तो 1 जांभळा मोती जो आहे तिथपर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. फक्त त्या जांभळ्या एका मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. इथे आपल्याला 4 मोती ओवायचे. 4 पैकी 2 पांढरे, 1 पर्पल, 1 पांढरा. ठीक आहे. आणि मागचा 1 आणि खालचे 3 मोती म्हणजे जांभळा 1 आणि जांभळ्याच्या समोरचे 2 पांढरे. तर अशा प्रकारे ह्या मोत्यातनं आपण सुई येथे काढून घेणार आहोत. आणि आता जी प्रोसेस आपण केली होती, आताचे जे स्टेप्स आपण केले होते ती स्टेप जे आहेत आपल्याला परत रिपीट करायचे आहेत आणि अशा प्रकारे ही जी लेअर आहे ती बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आपली ही लेअर जी आहे कंप्लीट झालेली आहे. आता जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई फिरवत आपल्याला परत वरच्या साईडला जो जांभळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई येथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. जसं आपण मागच्या स्टेपमध्ये केलं होतं तसंच. परत आपल्याला 2 पांढरे, 1 पर्पल आणि 1 पांढरा मोती ओवायचा. त्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर त्याच्यासमोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई येथे काढून घ्यायची आहे आणि तेच स्टेप रिपीट करायची. परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि मागचा 1 आणि खालचे 4 अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला इथे सुई समोर फिरवून आणायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 पर्पल आणि 1 पांढरा मोती ओवायचा आहे आणि मागचा 1 पांढरा आणि खालचे 4 मोती. ठीक आहे. पहिले 2 पांढरे, त्यानंतर 2 जांभळ्या कलरचे. तर अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला इथे सुई फिरवून घ्यायची आहे. आता इथे आल्यावर आपल्याला 3 पर्पल कलरचे मोती ओवून घ्यायचे आणि मागचा 1 आणि खालचे 4
तर टोटल आपल्याला 5 जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे आपले जो ह्या फुलाची जी पाकळी आहे ती पाकळीचा जो आकार आहे तो इथे हळूहळू बनत आहे। त्यानंतर परत आपल्याला 3 जांभळ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागचा 1 आणि खालचे 4 मोती। ठीक आहे, तर पहिले 2 जांभळे येणार, त्यानंतर त्याच्यासमोर 2 पांढरे येणार। तर अशा टोटल 5 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर मात्र आता 2 पांढरे आणि 1 जांभळा मोती ओवायचा आणि मागचा 1 आणि खालचे 4 मोती, अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा आता खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण समोर काढली। आता इथे 3 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि समोर परत आपल्याला आता बघा मागचा 1 पांढरा, खालचे 2 पांढरे आणि जांभळ्या कलरचा मोती। तर जांभळ्या कलरच्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई काढून घ्यायची। आता जांभळ्या कलरच्यापर्यंत आल्यावर इथे 4 मोती ओवायचे, 2 पांढरे, 1 पर्पल आणि 1 पांढरा मोती। ठीक आहे, तर अशा प्रकारे परत मागचा 1, खालचा आणि खालचे 3 मोती, म्हणजे पर्पलला पकडून 3 मोती। अशा प्रकारे ही जी लेअर आहे आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी लेअर आहे ती आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत। तर ही लेअर कंप्लीट झाल्यावर आपली रांगोळी अशी दिसणार आहे। आता आपल्याला सुई फिरवत फिरवत परत तो जो 1 जांभळ्या कलरचा मोती दिसत आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे आणि तिथपासून आपण नेक्स्ट जी लेअर आहे त्याची स्टार्टिंग करणार आहोत। जसं आपण खालचे जे पहिलेचे जे लेयर्स आहेत ते केलेले आहेत, अगदी त्याप्रमाणेच आपल्याला ह्या जांभळ्या कलरच्या मोत्यापर्यंत जायचं आणि तिथून नेक्स्ट लेयरची स्टार्टिंग करायची। त्यासाठी पहिली जी स्टेप आहे ती सेमच असणार आहे। 2 पांढरे मोती, 1 जांभळा आणि 1 पांढरा मोती ओवायचा, पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतर खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला समोर काढून घ्यायची आहे। त्यानंतर 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचा 1 पांढरा कलरचा मोती आणि खालचे 4 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ही आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपण स्टार्ट केलेली आहे। त्यानंतर आता या पुढे आपल्याला 2 जांभळे आणि 1 पांढरा मोती ओवायचा आणि टोटल 5 मोत्यातनं, म्हणजे 1 उभा असलेला आणि खाली 4 असलेल्या 4 मोती, तर ह्या आपल्याला टोटल 5 मोत्यातनं सुई फिरवून समोर घेऊन यायची आहे। त्यानंतरनं 3 जांभळ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागचा 1 मोती आणि खालचे 4 मोती, तर अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवून समोर आणून घ्यायची आहे। आता हा जो पार्ट आहे इथे आपल्याला परत पूर्ण जांभळा कलरच यूज करायचा आहे। तर 3 जांभळ्या कलरचे, परत एकदा 3 जांभळ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागचा 1 आणि खालचे 4, अशा टोटल 5 मोत्यातनं आपण इथे सुई फिरवून घेणार आहोत। ठीक आहे, आता बघा अशा प्रकारे, आणि समजा आता तुमचा जर इथे कुठे धागा संपला असेल तर तुम्ही तिथून नवीन धागा गाठ मारून नवीन धागा जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे, जसं आपण व्हिडिओमध्ये करून घेतलेलं आहे तसंच। ठीक आहे, तर 3 जांभळे मोती ओवले, त्यानंतर परत 5 मोत्यातनं सुई आपण समोर फिरवून घेतली। आता इथे आपण 2 पांढऱ्या मोती, म्हणजे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर परत 2 पांढरे आणि 1 जांभळा मोती ओवायचा आणि सेम मागच्या गोलमधला 1 आणि खालचे 4, अशा टोटल 5 मोत्यातनं सुई फिरवायची। त्यानंतर आता इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत, मागचा 1 मोती आणि खालचे 3च मोत्यातनं सुई काढायची। आता आपण जेव्हा पर्पल कलरचा, जांभळ्या कलरच्या मोत्यात येतो तिथपर्यंतच येऊन थांबायचं असतं, बरोबर ना। तर बघा आता इथे परत 4 मोती येऊन घ्यायचे आहेत, हीच एक स्टेप वेगळी असते आपली। त्यानंतर 4 मोती ओवायचे आणि आता जी आपण मागच्या जांभळ्या मोत्यापासनं ह्या जांभळ्या मोत्यापर्यंतची जी स्टेप केलेली आहे ती स्टेप आपल्याला परत एकदा सेम पूर्ण रिपीट करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि ही जी लेअर आहे ही आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायची आहे। लेअर कंप्लीट झाल्यावर आपल्याला परत एकदा जांभळ्या कलरचा जो मोती आहे त्या मोत्यापर्यंत यायचं आहे आणि जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। त्यानंतर 2 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत। मागच्या वेळीप्रमाणे 5 मोती ओवायचे आणि तो 1 जांभळा मोती आणि त्याच्यासमोरचे 2 पांढरे मोती, तर अशा टोटल 3 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती समोर काढून घ्यायची आहे। त्यानंतर परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि मागचा 1 उभा असलेला पांढरा आणि खालचे 4 मोती। ठीक आहे, टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई जी आहे ती समोर फिरवून घ्यायची आहे। आता बघा ह्या 5 मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला परत 1 पर्पल आणि 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि परत 5 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची। उभा 1 पांढरा मोती आणि खालचे 4 मोती। ठीक आहे, तर खाली आपल्याला आता पर्पल मोत्यातनं इथे आपण सुई काढून घेणार आहोत।
तर बघा 2 पर्पल मोत्यातनं सुई निघणार. त्यानंतर आपल्याला 3 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि परत मागचा 1 आणि खालचे 4 अशा टोटल 5 मोत्यातनं सुई आपल्याला समोर काढून घ्यायची आहे. तर ह्या स्टेपनंतर परत एकदा आपल्याला आता 3 मोती ओवायचे आहेत. तर 3 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचा 1 आणि खालचे 4, तर अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला इथे सुई फिरवून घ्यायची आहे. आता आपल्याला हे पूर्ण जे पर्पल मोती आहेत तिथपर्यंत सेम 3-3 पर्पल मोती ओवत जायचे आहेत. तर 3 पर्पल कलरचे मोती ओवायचे आणि मागचा 1 आणि खालचे 4 अशा टोटल 5 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता आपल्याला समोर 2 जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे बघा इथे. त्यानंतर परत एकदा आपल्याला 3 मोती ओवायचे आहेत. तर 3 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि मागचा 1 मोती आणि खालचे 4 मोती अशा टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. आता बघा इथे पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतर परत 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि मागच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं म्हणजेच टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. परत आपल्याला सेम तीच स्टेप रिपीट करायची आहे. आणि आता ही जी आपण प्रोसेस केलेली आहे, परत बघा आपण जांभळ्या मोत्यापर्यंत यायचं आहे. जांभळ्या मोतीला आल्यावर आपल्याला इथे 4 मोती ओवायचे असतात. तर 2 पांढरे, 1 जांभळा आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि टोटल 4 मोत्यातनं मागचा उभा 1 आणि खालचे 3 आडवे असलेले. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आणि आता ही स्टेप जी आहे, ही जी लेअर आहे आपल्याला अशा प्रकारे टोटल आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायची आहे. पूर्ण ज्या बाकीच्या 5 पाकळ्या आहेत त्या 5ही पाकळ्यांवरती आपल्याला ही जी लेअर आहे ती इथे कंप्लीट करून घ्यायची आहे. तर आता ही लेअर कंप्लीट केल्यावरती परत आपल्याला सुई जी आहे, जो वरचा पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपण इथे काढून घ्यायची आहे. ठीक आहे. जसं आपण मागचे स्टेप्स केले होते तसेच पर्पलच्या समोर 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर मात्र आता इथे ही स्टेप आपण थोडीशी चेंज केलेली आहे. समोर 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे. त्यानंतरनं 4 पांढरे मोती ओवायचे आणि खालचे 4 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. आता ही जी स्टेप आहे थोडीशी वेगळी आहे. आपल्याला पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई काढायची नाही, तर त्याच्या समोरच्या मोत्यातनं काढायची. त्याच्या समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई काढायची आहे. आणि आता इथे आपल्याला फक्त 3-3 पांढरे मोती ओवत जायचे आहेत. लागोपाठ आपल्याला फक्त पांढरे मोतीच ओवत जायचे आहेत पूर्ण लेअरवरती. तर बघा आपण अशा प्रकारे पांढरे मोती जे आहेत ते ओवून घ्यायचे आहेत. 3-3 पांढरे मोती ओवत ही जी लाईन आहे ती समोर समोर घेत जायची आहे. तर खालच्या म्हणजे टोटल 5-5 मोत्यातनं सुई जसं आपण आतापर्यंत फिरवत आलेलो होतो तसंच फिरवत फिरवत समोर यायचं आहे. फक्त या स्टेपमध्ये ही जी लेअर आहे ह्या लेअरमध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर पर्पल कलरच्या मोत्यातनं आपल्याला कुठलाही मोती ओवायचा नाही आहे. तर बघा पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं परत सुई काढली, 3 पांढरे मोती ओवले. आता बघा हे एवढं झाल्यावरती आपल्याला तो पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची आहे. पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर डायरेक्ट आपल्याला समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर आपण इथे पर्पल कलरच्या मोत्यातनं सुई ओवायची नाही आहे. फक्त जे दुसरे पर्पल कलरला सोडून बाकीची जी मोती आहेत त्या मोत्यांवरतीच आपल्याला ही जी लेअर आहे ती बनवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण लेअर जी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये ह्या लेअरमध्ये फक्त आपल्याला पांढरे मोतीच ओवायचे आहेत. पर्पल किंवा जो जांभळा कलर आहे त्या कलरचे मोती इथे ओवायचे नाही आहेत. आपल्याला फक्त पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत. आणि लक्षात काय ठेवायचं आहे की तो जो जांभळा कलरचा मोती आहे त्या जांभळ्या कलरच्या मोत्याला आपल्याला स्किप करायचा आहे. जांभळ्या कलरच्या मोत्यातनं आपल्याला कुठलाही मोती जो आहे तो ओवायचा नाही आहे. तर बघा अशा प्रकारे आपण एंडला आलेलो आहोत. शेवटचे 2 पांढरे मोती उरलेले आहेत. त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर 3 पांढरे मोती ओवायचे. मागचा 1 पांढरा आणि समोरचे 2 पांढरे मोती, त्या 2 मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. तर बघा ही आपली अशी जी डिझाईन आहे ती दिसेल. आता आपल्याला सुई परत समोर घेऊन जायची आहे. बघा आता जी वरती लेअर दिसत आहे, वरती जी फक्त पांढऱ्या मोत्यांची लेअर आलेली आहे ना, त्या लेअरवरती आपल्याला सुई फिरवत आणायची आहे. तर 3ऱ्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई घेऊन जायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तिथे परत 4 मोती ओवायचे आहेत आणि 2 नंबर आणि 3 नंबर ह्या 2 मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आता समोर फिरवत न्यायचं आहे. आता प्रत्येक 2-2 मोत्यातनं सुई आपण समोर घेऊन जायची आणि
3-3 पांढरे मोती ओवायचे आहेत. तर फक्त ही जी स्टेप आहे इथे पण आपल्याला फक्त 3-3 पांढरे मोतीच ओवायचे आहेत. मोती जे आहे 3-3 पांढरे मोती ओवायचे आणि ही लेअर आहे ती कंप्लीट करून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे 3-3 पांढरे मोती ओवत आलेलो आहोत. आता एकदम शेवटला म्हणजे ह्या एका पाकळीच्या शेवटीला आल्यावरती बघा काय करायचं आहे, तर 2 पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई इथे समोर काढून घेतलेली आहे. त्यानंतर परत मागच्या वेळीप्रमाणेच 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि उभा एक पांढरा मोत्यातनं पहिले सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. आता बघा इथे काय करायचं आहे, आता समोर डायरेक्ट आपल्याला ओवायचं नाही आहे, तर पुढच्या पाकळीच्या 3ऱ्या पांढऱ्या मोत्यावर जायचं आहे. ठीक आहे, आपल्याला आता पुढच्या पाकळीच्या 3ऱ्या पांढऱ्या मोत्यावर जायचं आणि तिथे जाऊन ही जी स्टेप आहे परत रिपीट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली ही जी सुंदर अशी रांगोळी आहे ती बनून तयार होते. तर हे या रांगोळीचं फायनल लुक आहे बघा. अशा प्रकारे ही रांगोळी जी आहे आपली दिसणार आहे. तर लाल आणि पांढऱ्या कलरमध्ये देखील तुम्ही ही रांगोळी बनवू शकता. तर तुम्हाला आजची ही ट्युटोरियल कसं वाटलं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.